नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात HD न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। तळोदा शहादा मार्गावर भीषण टक्कर, रिक्षा नाल्यात कोसळली, प्रवासी गंभीर। स्विफ्ट डिझायरचा टायर फुटून वाहनावरील नियंत्रण सुटले, समोरासमोर धडकेत खळबळ। तळोदा शहादा मुख्य मार्गावर आज 5 डिसेंबर सायंकाळी साधारण 4:30 सुमारास स्विफ्ट डिझायर MH39D 2803 आणि ॲपे रिक्षा MH01 LA 4780 यांच्यात झालेल्या भीषण धडकेत परिसरात एकच खळबळ उडाली। समोरासमोर झालेल्या धडकेमुळे दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले। रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले। प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार स्विफ्ट डिझायर शहाद्याकडे जात असताना अचानक तिचा उजव्या बाजूचा टायर फुटला। यामुळे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि समोरून येणाऱ्या खरवड दिशेकडील ॲपे रिक्षावर गाडी जोरदार आदळली। धडकेचा जोर एवढा होता की रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पलटी होऊन कोसळली, तर स्विफ्ट डिझायरने पुढे रस्त्याकडील फलक आणि खांबाला धडक देत महामार्गावर थांब घेतला। अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन रिक्षा नाल्यात उतरून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली। गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना प्रथम खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। परिस्थिती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। घटनास्थळाची माहिती मिळताच तळोदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक विस्कळीत होऊ नये पंचनामा व पुढील प्रक्रिया सुरू केली। अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेने हटवून वाहतूक सामान्य करण्यात आली। या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली। अपघातानंतर स्विफ्ट डिझायरचा चालक काही काळ घटनास्थळावरून निघून गेल्याची चर्चा होती, मात्र नंतर तो स्वतःहून पोलीस स्टेशनवर पोहोचल्याचेही समोर आले। पोलिसांच्या प्राथमिक तपासात वाहनाचा टायर फुटून नियंत्रण सुटल्यानेच अपघात झाल्याचे सांगितले जाते, मात्र वास्तविक कारणासाठी अधिक तपास सुरू आहे। अपघाताचा तपास तळोदा पोलीस ठाण्याचे पथक करत असून संबंधित वाहन चालकांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आमचे प्रतिनिधी रसिक गावी त्यांचा विशेष रिपोर्ट।